जिंदाबाद ड्रायव्हरसाठी कायदे बनवलेले रद्द झालेच पाहिजे. अरे कोण मत देणार नाही. की वाहतुकीचे जे नियम आहेत, जे कायदे आहेत, त्याच्यामध्ये बदल हा मोदी सरकारने केलेला आहे. आणि हा जो बदल केला आहे, हा बदल जो चालक आहे, जे मालकाला पण त्याच्यामध्ये मला वाटतं इन्व्हॉल्व नाही, फक्त चालक, कारण की गाडी चालवणारा ड्रायव्हर आहे. त्याच्यामध्ये चालकावर फार मोठा अन्याय हा कायद्याच्या माध्यमातून झालेला आहे. आणि त्या अनुषंगाने आज आपण डहाणूमध्ये सागर नाका येथे त्या सरकारच्या विरोधामध्ये आपण निदर्शनं करण्यासाठी आलेलो आहोत. हा कार्यक्रम जवळजवळ आपला यशस्वी झालेला आहे, आता संपन्नाच्या टप्प्यावर आहे. आणि ह्या निदर्शनासाठी आपले सर्व पदाधिकारी आणि सर्व चालक मालकाचे पदाधिकारी, खरं म्हणजे आपला विचार न करता हा कायदा बनवला गेलेला आहे. शासन आणि प्रशासन हे दोन महत्त्वाचे पार्ट ही व्यवस्था चालवण्यासाठी असते. शासन हे मुंबईची असेंब्ली असेल किंवा दिल्लीची पार्लमेंट असेल, इथे कायदा बनवला जातो. आणि ते कायदा अंमलबजावणी करण्यासाठी संखेसाहेब आहेत, मागे आहेत ना संखेसाहेब, त्याची अंमलबजावणी करतात. म्हणजे जो सरकारी सेवेमध्ये जो वर्ग आहे, हा त्या कायद्याची अंमलबजावणी करतो. परंतु सरकार बनवण्यासाठी कोणाचं योगदान असतं? सरकार बनवतो कोण? आपण बनवतो. हे जे बोट आहे ना, हे तुम्ही कुठे बनवला होता? कोणी 500,000 दिले का हे कुठेही जातं, आणि त्याचे परिणाम हे नंतर भोगावे लागतात. म्हणून हे बोट फार महत्त्वाचं आहे. ह्याच्यावर तुमचा हा कायदा, तुमचा पेट्रोल, तुमचे रेशन, तुमचं शिक्षण, सर्व काही ह्या बोटावर अवलंबून आहे. म्हणून हा फार विचार करावा लागतो. त्यावेळेस एकदम विचारपूर्वक जर आपण बोट व्यवस्थित ठिकाणी नेला का हे सर्व जे काही आपल्या अडचणी असतात त्या दूर होतात. आता खरं म्हणजे मी त्या दिवशी तुम्हाला माहिती असेल की 2 पोरं दिल्लीच्या संसदेमध्ये घुसलेली, तुम्हाला माहिती आहे? 2 पोरं ती नळ्या म्हणजे धुरखंडाच्या ज्या नळ्या असतात त्या घेऊन त्या आतमध्ये गेले. त्यांना विचारलं म्हणजे हे का, तर ते म्हणाले की मी PhD झालेलो आहे, मी UPSC झालेलो आहे, मी MPC झालेलो आहे, पण मला नोकरी नाही. काय करू? आत्महत्या करू की काय करू? आणि म्हणून ह्या सरकारला जाग आली पाहिजे की सरकार तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या, आम्ही बेरोजगार आहोत. म्हणून तुमच्यातले पण कोणी ग्रॅज्युएशन झालं असेल, काय असेल, ते रिक्षा चालवतात ना. आपल्याला वाटतं का मी रिक्षा चालवावी? आपल्याला पण वाटतं ना की मला कुठेतरी चांगला रोजगार मिळावा. पण का? ह्याचं नियोजन असलं पाहिजे. नियोजन कोण करतो? आपण आपल्या घरामध्ये समजा कुटुंब प्रमुख आहोत, माझी 4 मुलं आहेत, माझी बायको आहे, माझे आई बाबा आहेत, तर त्या कुटुंबाचा कुटुंब प्रमुख मी आहे की नाही? तर मला त्याचा विचार करावा लागेल ना. माझी 4 मुलं कशी शिकतील, कोणत्या शाळेत शिकतील, त्यांचं भविष्य काय असेल, त्याचा विचार तो वडील करतो. तसा आज मुंबईच्या सरकारमध्ये संध्याकाळी 4-5च्या सुमारास किंवा 6च्या सुमारास तुमच्या बायकोचा तुम्हाला फोन येत असेल की घरामध्ये हे नाही आहे, येताना तुम्ही घेऊन या, किंवा उद्या आपल्या घरामध्ये हे सामान संपलेलं आहे, तर हे तुम्ही मला पैसे दिले पाहिजेत. हा बायकोचा फोन येतो. तुमचा लहान मुलगा असेल तर तो दरवाजामध्ये संध्याकाळी उभा असतो की माझे पप्पा आता येतील तर मला चॉकलेट तरी आणतील. हा मुलगा अपेक्षेने वाट बघतो ना. परंतु जर अशी परिस्थिती असेल तर मुलाचं भवितव्य काय असेल, आपलं भवितव्य काय असेल? जन्माला मी आलो तर जन्म आणि मृत्यूपर्यंत मी एक चांगलं माणूस म्हणून सुखी समाधानी जीवन हा जगू शकलो पाहिजे, हा आमचा हक्क आहे. परंतु तुम्ही आम्हाला ह्या व्यवस्थेमध्ये जर गुलामासारखं वागवत असाल तर हे काही योग्य नाही. आज जे तुम्ही कायदे बनवले, काय बनवले? न्यायसंहिता 279, 304 आणि 338 हे पूर्वीचे न्यायसंहितेचे कायदे होते. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 वर्षाची सजा होती. म्हणजे असं जर काही झालं तर त्याच्यामध्ये जर तुम्ही आढळला, तुम्ही समजा दोषी साबित झाला, तर तुम्हाला 2 वर्षाची सजा दिली जात होती. परंतु आज नवीन कायद्यामध्ये काय याने केलं? किती 7 वर्ष सजा का 7 लाख रुपये? 10 वर्ष सजा आणि 7 लाख रुपये तुम्हाला भरावे लागतील. अरे अपघात, ॲक्सिडेंट हा कोणी जाणून बुजून करतो का? ॲक्सिडेंट हा का समजा की अकस्मात काहीतरी होतं,
काल आपण अपघात म्हणतो, ॲक्सिडेंट म्हणतो ना, की कळत न कळत ते होऊन जातं, त्याला आपण ॲक्सिडेंट म्हणतो. हा ॲक्सिडेंट हा कळत न कळत होणार, रस्त्याने गाड्या चाललेल्या आहेत, होणार ना तो. नक्कीच कायदे शिस्त कडक असली पाहिजे, कारण की ड्रायव्हर काही कधी कधी, तुम्ही राग नका मानू, पण कधी कधी मद्यपान पिऊन पण म्हणजे गाडी चालवतात. आज तुमच्या गंजाडचं प्रकरण झालं, तो हरामखोर काहीतरी पिलेला होता, त्याला कुठल्या तरी त्या रेल्वेचे का पुढे पैसे मिळाले होते आणि म्हणून 3 महिने लावले. अरे त्याची जर अंमलबजावणी, जे काही कायदे अगोदरचे आहेत ते जर प्रामाणिकपणे त्याची अंमलबजावणी झाली तर कायदे बदलण्याची काही आवश्यकता नाही. परंतु फक्त दाखवायचं कायदे बदलतो, आम्ही फार काही करतो, पण त्याच्यात तुम्ही काही आमचा विचार केलेला नाही. उद्या ड्रायव्हरच्या मनामध्ये नेहमी भीती आहे, अचानक झाला आज ड्रायव्हर, आम्ही पाहिलं की ड्रायव्हर नोकरी सोडून चाललेले आहेत आणि अशा प्रकारे समजा ड्रायव्हर एखादा सापडला, त्याला 10 वर्ष तुम्ही जेलमध्ये ठेवलं. तुम्ही 10 वर्ष त्याला जेलमध्ये ठेवल्यानंतर त्याच्या कुटुंबाचा विचार कोण करणार? त्याची मुलं बाळ आहेत, त्याची बायको आहे, त्याचा विचार कोण करणार? 10 वर्ष त्याला तुम्ही जेलमध्ये बसवणार. अशा प्रकारे जर अनेक ड्रायव्हर जेलमध्ये गेले तर ह्या ज्या खाजगी बसेस आहेत किंवा ज्या सरकारी बसेस आहेत, कोणत्याही गाडीवर ड्रायव्हर मिळणार कसा? जसा आता कोणीतरी उल्लेख केला की आपण जशी मुंबईची जी रक्तवाहिनी आपण लोकल म्हणतो, तसा ट्रान्सपोर्ट जो आहे तो संपूर्ण देशाची रक्तवाहिनी आहे. इथून माल तिथे पोहोचवला जातो. पेट्रोल डिझेलचे भाव वाढले का बघा, लगेच वस्तूचा भाव वाढतो का? कारण की ज्याच्याकडे आज जगामध्ये पेट्रोल आणि रबर ज्याच्याकडे आहे तो सर्वात श्रीमंत. ज्याच्याकडे पेट्रोलचे खाणी आहेत म्हणजे ज्या विहिरी आहेत तो, आणि ज्याच्याकडे रबर आहे, कारण की पेट्रोल आणि रबर म्हणजे तुमचा टायर की नाही, हा ट्रान्सपोर्ट करतो की नाही. तर ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि ड्रायव्हर एवढ्या हलक्यामध्ये घेऊ नका, जसं चंद्रकांतने सांगितलं एवढ्या हलक्यामध्ये नका घेऊ. ड्रायव्हर तुम्ही विमानापासून पकडलात रिक्षापर्यंत, हा ड्रायव्हरच आहे.